सध्या बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरांमध्ये मोठी घट झाली आहे। काही दिवसांपूर्वी 400 रुपये प्रति किलो दराने मिळणारा वाटाणा आता केवळ 100 रुपये प्रति किलो पर्यंत घसरला आहे। तसेच पालेभाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी कमी झाले आहेत। दर कमी झाल्यानंतरही बाजारात ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, ज्यामुळे स्थानिक विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे। भाजीपाला जरी स्वस्त झाला असला तरी खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात पुढे येत नसल्याचे दिसत आहे। भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांचा फायदा होऊ शकतो, परंतु खरेदीत अजूनही वाढ झालेली नाही, असे स्थानिक भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे। स्वस्त झालं आता पहिल्यापेक्षा। काय तरी भाव? वाटाणे पहिले 400 होते, आता 100 रुपये किलो झाले। टमाटे 80 होते, 60 रुपये किलो झाले। आता ही मेथी 40-50 होते, आता 20 रुपये झाले। अच्छा, पहिल्यापेक्षा कमी झाले आता। ग्राहकांची आहे का, म्हणजे ग्राहक येतात? नाही, तसंच विचारून अजून आम्ही तेवढं कमी भाव विचारतो, तरी कमी भाव विचारतो। अच्छा, आणि आता तुम्ही माल घेऊन येतात व्यापाऱ्याकडून, तर मग तुम्हाला माल स्वस्त दरात नाही देत स्वस्त, उलट आम्हाला ते कधी मालाचे पैसे निघतात तर कधी निघत नाहीत। म्हणजे तिथून तुम्हाला इथे तेच भाव, फक्त 1 रुपये 2 रुपयाचा फरक असते। मात्र कधी निघतात मालाचे पैसे, कधी निघत पण नाहीत। अजून कोणत्या भाजीमध्ये वाढ झाली? कोणतेच झाले नाही, सगळे आता कमी झालेत। कमी झाली मेथीची भाजी? हो, सगळे कमी झालेत पहिल्यापेक्षा। पहिला मेथी 100 रुपयाला गड्डी होती, आता केवढ्याला 20 रुपयाला ऐकालो, 18 रुपये आणून 20 ला ऐकालो। 1 रुपये 2 रुपये भेटतात त्याच्या मागे।